नमस्कार शिक्षक मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी TET 2024 पेपर 1 गणित या विषयाचे संपूर्ण स्पष्टीकरण आणि विश्लेषण घेणार आहे. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, करुणा अकॅडमी. बघा, पहिला प्रश्न आहे, एका खोक्यात प्रत्येकी 150 ग्रॅम वजनाचे 15 बिस्किटचे पुढे, प्रत्येकी 100 ग्रॅम वजनाचे 28 बिस्किटचे पुढे व प्रत्येकी 50 ग्रॅम वजनाचे 8 बिस्किटचे पुढे ठेवले. खोक्यासह बिस्किट पुड्यांचे एकूण वजन 6.25 किलोग्रॅम 6.25 किलोग्रॅम भरले आहे. तर फक्त खोक्यांचे वजन किती? तर खोक्यांचे वजन काढायचे आहे आपल्याला आणि एकूण वजन दिलेलं आहे पुड्यांचं 6.25 किलोग्रॅम. ऑप्शन आहेत 800 ग्रॅम, 1050 ग्रॅम, 80 ग्रॅम की 0.8 ग्रॅम. तर बघा, आपल्याला सर्वप्रथम 150 ग्रॅम वजनाचे पुढे किती दिलेले आहेत? 150 ग्रॅम वजनाचे पुढे दिलेले आहेत आपल्याला 15. किती दिलेले आहेत? 15. म्हणजे 150 ग्रॅम गुणिले 15 करायचे आहेत. ठीक आहे. त्यानंतर 100 ग्रॅम वजनाचे पुढे दिलेले आहेत 28 गुणिले 28 करा. त्यानंतर 50 ग्रॅम वजनाचे पुढे दिलेले आहेत 8 गुणिले 8 करा. 150 गुणिले 15 किती होतात? 2250. त्यानंतर 100 गुणिले 28 2800. त्यानंतर 50 गुणिले 28 8×45 म्हणजे 400. या सगळ्यांची काय करायची आपल्याला? बेरीज करून घ्यायची आहे. सगळ्यांची बेरीज किती? 0 5 4 आणि इथे येतील 5 म्हणजे 5450. एकूण वजन किती आलं पुड्यांचं? तर 545 हे आलं पूर्ण ग्रॅममध्ये. आपल्याला बघा काय पाहिजे ते, आपल्याला एकूण वजन 6.25 किलोग्रॅम दिलेलं आहे. एकूण किती दिलेलं आहे? एकूण वजन 6.25 kg दिलेलं आहे. तर केजीचं रूपांतर मी करतो ग्रॅममध्ये. त्याला ग्रॅमनं जर करायचं असेल तर 6.25 × 1000 करा. 1000 केल्यानं आपल्याला टोटल भेटेल 625 ग्रॅम आणि हे ग्रॅम. आणि हे टोटल वजन झालं एकूण पुड्यांचे 625 ग्रॅम आणि आपल्याला किती किती भेटलेलं आहे एकूण? 5450. तर हे याच्यातून सबट्रॅक्ट करायचे आहेत आपल्याला. 5450 मायनस केले तर येतो 008 आणि इथे तो 0 आणि हे झालं ग्रॅम. म्हटलं म्हणजे शेवटी आपलं ॲन्सर आलं 800 ग्रॅम. ऑप्शन नंबर पहिलं 800 ग्रॅम. दुसरं उदाहरण पहा. राजचे आजचे वय त्याच्या लहान बहिणीपेक्षा 4 वर्षांनी अधिक आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? 2 वर्षापूर्वी काढायचं राजचे. ऑप्शन्स दिलेले आहेत 12 वर्ष, 13 वर्ष, 8 वर्ष आणि 10 वर्ष. यामध्ये आजचं वय बघूया आपण. आज आणि 5 वर्षानंतर. 5 वर्षानंतरचं वय. आजचं वय बहिणीचं किती आहे? बहीण आणि राज. तर बहिणीचं वय किती आहे आजचं? यक्स समजू आपण. आणि राजचं वय किती होईल मग? तिच्यापेक्षा 4 वर्षांनी मोठा. तर यक्स + 4 होईल. ठीक आहे. 5 वर्षानंतर यांचं काय होईल? बहिणीचं आजचं वय यक्स आहे तर 5 वर्षानंतर यक्समध्ये अधिक 5 होतील. राजचं पण सेम तसं होईल. यक्स + 4 आजचं वय आहे त्याचं आणि 5 वर्षानंतर अधिक 5 म्हणजे एकूण किती होईल याचं? यक्स + 9. टोटल वय किती होईल राजचं? यक्स + 9. बहिणीचं होईल यक्स + 5. आता इथं कंडिशन दिलेली आहे. 5 वर्षानंतर त्या दोघांचे एकूण वय 30 वर्ष होईल. 5 वर्षाच्या नंतर काय होईल? दोघांचं एकूण वय म्हणजे दोघांची बेरीज करावं लागेल आपल्याला. दोघांच्या वयांची, बहिणीच्या आणि राजच्या. तर एकूण वय किती होईल मग? त्या दोघांची बेरीज जर केली तर याची आणि याची दोघांची बेरीज केली तर यक्स + 5 हे बहिणीचं वय अधिक राजचं वय यक्स + 9 एकूण मिळून किती झालं? 30 वर्ष. 5 वर्षानंतर यक्स + यक्स 2x अधिक हे किती होईल? 14. 5 + 9 = 30. याच्याहून यक्सची व्हॅल्यू काढू शकतो आपण. 2x = 30 - 40. किती होते? 30 - 40 16. 2x आणि इथे यक्स = किती येईल? 8. म्हणजे यक्सची व्हॅल्यू भेटली 8. म्हणजे दोघांपैकी यक्सची व्हॅल्यू 8 भेटली. त्याला 8 व्हॅल्यू पुट करायची. परंतु इथं काय विचारलं आहे आपल्याला? तर 2 वर्षापूर्वी राजचे वय किती? राजचं आजचं वय किती आहे? यक्स + 4. तर 2 वर्षापूर्वी किती राहील याचं? 2 वर्षापूर्वी किती राहील? यक्स + 2 एवढं राहील. म्हणजे यक्स + 2 हे 2 वर्षापूर्वीचं वय आहे. आपल्याला यक्सची व्हॅल्यू भेटली. हे यक्सची व्हॅल्यू याच्यात पुट करून द्यायची. यक्स + 2 याच्यामध्ये ठेवली तर किती होते? 8 + 2 = 10. 10 वर्ष. 10 वर्ष हे राजचं वय असेल. ऑप्शन नंबर 4 10 वर्ष. तिसरं उदाहरण बघा. आज शाळेच्या पटलावरील 400 विद्यार्थ्यांपैकी 340 विद्यार्थी हजर आहेत. तर शेकडा किती विद्यार्थी गैरहजर आहेत? 85, 20, 15 की 25? तर यापैकी काय काढायचं आहे आपल्याला? तर गैरहजर विद्यार्थ्यांची संख्या काढायची आहे. आता गैरहजर विद्यार्थी
विद्यार्थी कसे काढसाल तर एकूण विद्यार्थ्यांपैकी एकूण विद्यार्थी किती आहेत 400 वजा 360 बरोबर 60 विद्यार्थी. तर 60 विद्यार्थी हे गैरहजर विद्यार्थी आहे. आता यांचं काय काढायचं आपल्याला शेकडा काढायचा आहे. तर 60 विद्यार्थ्यांचा शेकडा कसा काढायचा तर शेकडा गैरहजर विद्यार्थी एकूण विद्यार्थी किती झाले शेकडा 60 विद्यार्थी गैरहजर हे कितीपैकी आहेत तर 400 विद्यार्थ्यांपैकी. यांचा शेकडा म्हटलं म्हणजे गुणिले 100 करा भाग पुढे 100 2 0 आणि इथं उत्तर किती येते 4ने याला भाग दिला तर उत्तर येते 15%. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3. चौथं उदाहरण बघा. 5 6 7 4 3 8 या संख्येतील 6ची स्थानिक किंमत 4च्या स्थानिक किमतीच्या किती पट आहे. म्हटलं म्हणजे 4ची स्थानिक किंमत ही 6च्या स्थानिक किमतीपेक्षा किती पटनं अधिक आहे असं विचारलेलं आहे. तर आपण नंबर बघूया. 5 6 7 4 3 8. आता या नंबरमध्ये 6ची स्थानिक किंमत कशी काढायची तर पहिला नंबर कोणता आहे हे आहे एकक स्थान. एकक दशक शतक हजार 10,000 म्हटलं म्हणजे याची की स्थानिक किंमत किती आहे 6ची 60,000. त्यानंतर 4ची स्थानिक किंमत किती आहे 400. आता यांनी काय विचारलं 4 किती पट आहे म्हणजे हे याच्या किती पट आहे तर आपण काय करू याला डिवाईड करू. म्हटलं म्हणजे 2 0 कॅन्सल होऊन जाते आणि उत्तर किती येईल यानं 400 600 डिवायडेड बाय 4 म्हटलं म्हणजे ॲन्सर किती येईल 150 150 पट एवढं ॲन्सर येईल याचं. ऑप्शन नंबर 3. पाचवं उदाहरण बघूया. लांबीच्या निमपट रुंदी असणाऱ्या आयताचे क्षेत्रफळ 288 चौरस मीटर आहे. जर त्या आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ किती. आपल्याला काय विचारलं आहे आयताचे क्षेत्रफळ. आयताचे क्षेत्रफळाचा फॉर्म्युला काय होते आयताचे क्षेत्रफळ म्हटलं म्हणजेच काय ते लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. लांबी किती आहे याची दिलेली याने काय विचारलं लांबीच्या निमपट रुंदी आहे तर रुंदी किती होईल अर्धी होईल. अर्धी म्हटलं म्हणजे आपण इथे x पकडू समजायचं आहे आपल्याला. आणि लांबी किती होईल याच्या दुप्पट होईल म्हटलं म्हणजे 2x. ठीक आहे. एकूण क्षेत्रफळ किती दिलेलं आहे 288 हे आपल्याला गणितातच दिलेलं आहे. यावरून आपण x व्हॅल्यू फाइंड करू शकतो म्हटलं म्हणजे 2x². देअरफॉर x² इज इक्वल टू किती होईल मग याचं 144. यानं हा 2 इकडे जाऊन डिवाईड होईल याला म्हणजे x² इज इक्वल टू 144. देअरफॉर याचा स्क्वेअर रूट जर घेतला आपण वर्गमूळ जर घेतलं तर 144 ची 12 म्हणजे x ची किंमत येते 12. x ची किंमत किती झाली आपली 12 झाली. आता ही 12 व्हॅल्यू जी आहे ती आपल्याला लांबी आणि रुंदीच्या स्वरूपात ठेवायची आहे. लांबी किती झाली मग इकडे लिहितो मी. लांबी किती होईल लांबी आहे 2x. x ची व्हॅल्यू ठेवा इथं म्हटलं म्हणजे 2 गुणिले 12 म्हटलं म्हणजे 24 झाली लांबी. आणि रुंदी किती होईल x म्हटलं म्हणजे 12 म्हणजे लांबी भेटली आपल्याला 24 आणि रुंदी भेटली 12. आता इथं कंडिशन काय दिलेली आहे जर आयताची रुंदी 3/4 व लांबी 3/2 केली तर आयताचे क्षेत्रफळ करायचे. आता कंडिशननुसार आपण आयताचे क्षेत्रफळ काढू. तर इथं रुंदी घेऊ. रुंदी काय म्हटली 3/4 कोणाच्या या रुंदीच्या. याची रुंदी किती आलेली आहे 12 म्हणजे इथं भाग 4 4 4 12 म्हटलं म्हणजे रुंदी किती आली एकूण 9. हे झाली रुंदी. लांबी काढू आपण. लांबीची कंडिशन्स काय दिलेली आहे लांबी किती आलेली आहे आपली 24 गुणिले 3/2 ही लांबी दिलेली आहे. इथं 12 इथं 12चा भाग होईल 36 म्हटलं म्हणजे 36. आता काय काढायचं आपल्याला फायनल या आयताचे क्षेत्रफळ काढायचे आहे. तर क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. तर लांबी किती दिलेली आहे याच्यात 36 गुणिले रुंदी. तर याचा जर गुणाकार केला 36 गुणिले 9 324 चौरस मीटर. 324 324 चौरस मीटर एवढं उत्तर येईल. 324 चौरस मीटर. ऑप्शन नंबर 3 तिसरं ऑप्शन. सहावं गणित बघा. 8 पोत्यात अनुक्रमाने 40 किलोग्रॅम 25 किलोग्रॅम 72 किलोग्रॅम 69 किलोग्रॅम 63 किलोग्रॅम 58 किलोग्रॅम 45 किलोग्रॅम 38 किलोग्रॅम याप्रमाणे गहू आहे. तो समान 10 पोत्यात भरला तर प्रत्येक पोत्यात किती गहू भरला असं काढायचं आहे आपल्याला. हे अगदी सोपं गणित आहे. या सगळ्यांची काय करायची सगळ्यांची बेरीज करून घ्यायची. तर सगळ्यांची बेरीज करून घेऊ आपण. 40 हे सगळे किलोग्रॅममध्ये आहेत. 40 25 72 त्यानंतर 69 63 58 45 आणि 38 या सगळ्यांची बेरीज जर केली आपण तर किती बेरीज भरेल 40 25 72
63, 58, 45, 0 इथे येतील 410 410 एवढी बेरीज आहे. आपल्याला किती पोत्यात भरायची आहे? 10 पोत्यात. तर 410 एकूण बेरीज डिवायडेड बाय 10 करायची. म्हटलं म्हणजे 0 0 गेली. म्हटलं म्हणजे आन्सर काय येईल? 41 kg. 41 kg. प्रत्येक पोत्यात 41 किलोग्रॅम एवढं गहू भरलेला असेल.